माझ्या नावावरचे शेअर्स गहाण ठेवले ते तुला माहिती आहे. त्या शेअर संबंधीची फाईल चेक करत असताना त्या फाईलमध्ये आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या. फाईल इनकम्प्लीट वाटली. त्यासंबंधी आम्ही मॅनेजरला विचारलं तर तोही आम्हाला काही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. लिंगप्पा साहेबांशी बोललास का? बोललो आम्ही त्यांच्याशी या विषयावर. त्याने मला समजावून सांगितलं की काही काळजी करू नकोस. त्यांचं आम्हाला पटलं असलं ना देव्याने तरी सुद्धा आम्ही ना आमच्या काळजावर दगड ठेवून शेअर्स गहाण ठेवले देव्याने. त्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही. म्हणूनच मी तुला सांगत होते विक्रम की कशाला हा पार्टनरशिप वगैरे. चांगली नोकरी होती ना तुझी, चांगलं चाललं होतं आपलं. त्यात भैयासाहेब आणि तुझेही वाद आहेत. म्हणजे खरंच आपल्याला एवढ्या पैशांची गरज आहे का? आम्हाला भूक लागली देव्याने. देवाला वाटतेस? बरीच वर्ष त्यांच्या घरात कोणीच राहत नव्हतं, त्यामुळे साफसफाई करण्यापासून सगळीच कामं होती. ते एकटे बिचारे काय काय करणार ना. अगं हो, सगळं मान्य आहे मला, पण एखादा फोन करायचास ना मग. सॉरी आई. अगं साफसफाई करून झाल्यानंतर चहा पिता पिता त्यांच्याशी मिलिटरीतल्या गप्पा मारताना आणि खास करून बाबांबद्दलच्या गोष्टी ऐकताना मला तुला फोन करणं लक्षातच नाही राहिलं. काय ग, यांच्याबद्दल काय सांगत होते ते? खूप काही सांगत होते आई. म्हणजे त्यांच्याकडे बाबांबद्दलच्या इतक्या गोष्टी आहेत ना की एका भेटीत त्यांनाही सांगणं शक्य नाहीये. देव, मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज नाही म्हणू नकोस. येशील माझ्या बरोबर? ठीक आहे, येते मी. पण विक्रम कुठे? तू काय सांगशील त्याला? विक्रम इथेच बाहेर गेलाय कामासाठी. मी त्याला फोन करून सांगते. तुला सांगतो मोहिनी, ते विक्रम राजेश शिर्के रणवीरच वजीर. आम्ही आमच्या बाजूनं केल्यापासून आणि त्याचं ते शेअर मोडगेज केल्यापासून ते आमच्या बाजूनं सगळं मूव्ह करतं बघा. आणि ये इंद्रनील राजेश शिर्के त्याचं ते प्ले स्पॉन्सर केल्यापासून ते त्याच्याच ते सोल्जर समोर जाऊन स्टॉप म्हणून उभं राहतं बघा. बस झालं. आतापर्यंत माणुसकीच्या नात्याने आम्ही खूप गोष्टी सहन केल्या. सोम हे वाटेल तेव्हा आमच्या घरी येणं, किंवा देवयानीला फोन करणं, माझ्याकडे गिफ्ट काय तिला आणून देणं, हॉटेलमध्ये परस्पर आमचं बिल भरणं. काय चाललंय? आम्हाला काय पर्सनल लाईफ आहे का नाही? विक्रम प्लीज जरा समजून घे ना. देवयानी, आतापर्यंत आपण समजून घेतलं ना त्याचेच परिणाम भोगायला लागतात. आतापर्यंत सोहम असा वागत होता आणि आज एवढ्या रात्री तुम्ही येऊन देवयानीला सोहम बद्दल समजत आहे आणि त्याला घेऊन चाललात तिकडे. सॉरी, पण हे असं रात्री अपरात्री येऊन आम्हाला प्लीज त्रास देऊ नका. हे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये जमा कर. माझ्या? हो. माझ्या अकाउंट मध्ये कशासाठी? सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत का ग? काकू, पण तरी माझ्या अकाउंट मध्ये कशासाठी घालू? अगं म्हणजे तुझं आणि राजचं लग्न करायचंय ना, त्याच्यासाठी मी पैसे जमवते ना, म्हणून मग मी म्हटलं की ते तुझ्याकडे ते जमा कर. नाहीतर आता बघ, आता माझं आज आहे उद्या नाही काय सांगता येते, भरोसा आहे का, म्हणून म्हणत होते मी. काकू काय ग, प्रत्येक वेळेला असा विषय नको ना काढूस तू. आपण ठरवलंय ना सोहम बद्दल नाही बोलायचं म्हणून. विक्रम, तू आईस्क्रीम आणायला गेला होतास ना? मग तुझ्यामुळे लक्षात नाही आलं आमच्या. हो, माझ्यामुळे. हळू हळू. तिथं आता पाणी होईपर्यंत थांबायचं खा.